मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील एका मतदानानं सत्ताधाऱ्यांची बहुमताची चिंता किती टोकाला पोहोचली याचं चित्र समोर आलं। महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना थेट रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन सभागृहात आणण्यात आलं। प्रकृती अस्वस्थ, अंगावर शाल, कानांवर रुमाल आणि डेंग्यूची लक्षणं असतानाही त्यांनी मतदानात सहभाग घेतला। मतदान संपताच त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यामुळे प्रश्न आता फक्त एका मतदानाचा नाही, तर सत्ताधाऱ्यांसाठी बहुमत महत्त्वाचं की लोकप्रतिनिधींचं आरोग्य, अशी राजकीय चर्चा मुंबईच्या राजकारणात रंगू लागली। सदस्यांच्या काय शारीरिक किंवा ओरल जीवाशी पेक्षा ह्यांना ह्यांचे प्रस्ताव महत्त्वाचे आहेत। एखादा प्रस्ताव जर तुम्हाला वाटतंय की आज जर पोल मागितला विरोधकांनी तर आणि आपलं संख्याबळ कमी आहे तर नॉट टेकन करता येतो, कारण त्याला नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा घेता येतो। सगळ्या तरतुदी असतात आणि हे त्यांनाही माहिती आहे, तरी देखील काही त्यांचे आर्थिक लागेबांधे असतात जे त्यासाठी त्यांना लवकर करायचं असतं। ह्यासाठी एखाद्या सदस्याला एवढ्या शारीरिकरित्या तो जर एवढा आजारी असेल तर त्याला बोलवणं योग्य नव्हतं। शिवकुमारदा हे स्थायी समितीच्या बैठकीसाठी आले होते। त्या ठिकाणी आम्ही एकत्र भोजन घेतलं, परंतु जेवल्यानंतर त्यांना थोडासा त्रास जाणवू लागला आणि आम्ही महापालिकेतील डॉक्टर्सना त्या ठिकाणी पाचारण केलं। त्यांनी चेकअप केल्यानंतर थोडीशी अस्वस्थता जाणवत असल्यामुळे त्यांना औषधं दिली व काही वेळ त्या ठिकाणी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे ते विश्रांती घेत होते। आणि स्वतःहून ते स्थायी समितीच्या बैठकीत आल्यानंतर मग मात्र मी त्यांना म्हणालो की आपण बैठकीत बसू नका, आपण घरी जाऊन आराम करा। आणि मग ते त्या बैठकीमध्ये थंडी वाजत असल्यामुळे ते तिथनं निघाले। गेले 2-3 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, ते औषधही घेत आहेत।